1965 पासून मी या समाजकारणामध्ये सदर बाजार विचारमाळा झोपडपट्टीमध्ये काम करतो. तेव्हा मी माझं वय 12 वर्ष होतं. आणि तो प्रभाग जो होता तो बोंद्रे दादाचा प्रभाग होता आणि बोंद्रे दादाचं त्यावर म्हणजे वर्चस्व होतं आणि त्याच्या नेतृत्वाखाली मी तिथं काम पाहतो. असं करत करत ती विचारमाळा झोपडपट्टी त्याला आंदोलन मोर्चे काढून त्या काळापासून ती कायम करून दिली आणि 65 ते 78पर्यंत त्याच कामात मी होतो. गोरगरिबाची कामं करायची, झोपडपट्टीची कामं करायची. लोक गरीब पण प्रामाणिक. आणि त्यांनी सांगितलं की आता ही निवडणूक आलेली आहे आणि तुम्ही उभं राहायला पाहिजे. त्या पद्धतीनं 78ला पहिल्या निवडणुकीत मी उभं राहिलो आणि त्यावेळी मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर माझे प्रतिस्पर्धी जे होते त्या प्रतिस्पर्ध्याने माझ्याविरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये जातीच्या दाखल्या संबंधानं एक दावा दाखल केला, मनाईचा दावा. मनाईचा दावा असा दाखल केला की तो अशी चर्चा झाली की आता ही उडणार, मनाई मिळणार आणि यांची निवडणूक रद्द होणार. तर असे म्हणजे अशी चर्चा फार कोल्हापुरात सगळ्या झाली. नगरसेवकी जाणार म्हणून आमच्या भागात पण अस्वस्थता झाली आणि कोल्हापूर शहरामध्ये पण तसं झालं. माझे वकील होते PR मुंडरगी साहेब आणि जे बारदेसकर आणि त्या विरोधी पार्टीचे जे वकील होते ते पत्तीसिंग घोरपडे, दिग्विजय खानविलकरांचे मेहुणे आणि सरकारी रिटायर वकील मुरचुटे अशी ती मोठी हे होती. आणि ते प्रत्येकाला सांगायचे 100% उडणार, 100% उडणार. त्यामुळं मनाईचा दावा साळुंके कोर्टामध्ये दिवाणी न्यायालया जुन्या CPRच्या समोर सुरू झाला आणि त्या CPRच्या समोर एवढी प्रचंड गर्दी झाली की बोलायचं का. दोन्ही तर्फा असे ट्रॅफिक जाम झालं की आता ही उडणार म्हणून. आणि एकच केस होती ती आमची कोर्टात गेली. त्यामुळे एक नगरसेवक बाद होणार यातला अशी सगळी चर्चा होती.